तेव्हाच आपण भेटलेलो. महालक्ष्मी सरस्वती आले. हो पण भंडार भरू दे. हो जय जयकार होऊ दे. हो रामकृष्ण कृष्ण हरी. वावस्यांमध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला. सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते हे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन. ग्रामीण महिलांचा सन्मान करायचा म्हणजेच हे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन. 500 पेक्षा अधिक गावातील महिलांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे. त्यांची शेतीची उत्पादनं, त्याचप्रमाणे त्यांनी तयार केलेल्या विविध कलाकसूरच्या वस्तू, असं बरंच काही आपल्याला ह्या एक्झिबिशन मध्ये बघायला मिळणार आहे. तसंच इथे त्यांचा एक फूड स्टॉल देखील आहे, फूड कोर्ट आहे की ज्याच्यामध्ये ग्रामीण खाद्य संस्कृती आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता आपण आज जाणार आहोत आणि प्रत्येक स्टॉल कव्हर करणार आहोत. महालक्ष्मी सरस 2025 या इथून असं गेट आहे. इथे हा फूड कोर्ट आहे. या इथे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात संध्याकाळचे. पाणी ठेवलेलं आहे, पाण्याची व्यवस्था केली आहे. बऱ्याच ग्रामीण महिला आहेत इथे, त्यांची उत्पादनं घेऊन आलेले आहेत. सर्व मातीचं प्रोडक्ट आहे. वेगवेगळे बॅनर्स तुम्ही बघू शकता. इथे हे ऍक्च्युली मधमाशीचं ते पोळं इथे त्यांनी ठेवलेले आहेत. आता जस्ट सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे अजून त्यांनी काही लावलेलं नाहीये. हा इथून एक प्रवेश आहे. हा 1 नंबर प्रदर्शन कक्ष आहे. इथे प्रवेशद्वार दिलेला आहे आणि इथे आपण हा QR कोड स्कॅन करायचा आहे प्रवेशासाठी. इथे बँड्रा ईस्टला आल्याच्या नंतर MMRDA ग्राउंड नंबर 3 आणि 4 वर हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे. दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत इथे आपल्याला हे एक्झिबिशन बघायला मिळणार आहे. तर चला आता आपण आज जाणार आहोत. इथे एक प्रवेश आहे, इथेही प्रवेश आहे. आता इथून आम्ही जातोय. आतमध्ये आलो की हे असं दिसेल आपल्याला. म्हणजे विविध रो केलेले आहेत आणि प्रत्येक रो मध्ये असे ग्रामीण महिलांनी आपल्या वस्तू इथे विकण्यासाठी आणलेल्या आहेत. आपण इथून करतोय A1 आहे. हा आदिवासी स्वयंसहायता समूह जिल्हा अमरावती. हा इथून चॉकलेटचा स्टॉल आहे. काही चॉकलेटचा स्टॉल आहे ना. मशरूम चॉकलेट आहे. अंजनगाव सुरजी तालुका आणि जिल्हा अमरावती. आणि माझं गाव आहे साखरी. चॉकलेट खाल्लेलं होतं, अतिशय टेस्टी आहे तिचे चॉकलेट, अतिशय टेस्टी. तर हिचा स्टॉल आहे A1 आदिवासी. जरूर माझ्या स्टॉलला भेट द्या आणि मशरूम चॉकलेट खरेदी करा. नक्कीच नक्कीच. राधा मशरूम चॉकलेट, आदिवासी समूह साखरी, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती. जिल्हा अमरावती. या स्टॉलवर घाण्यावरचं तेल आहे. ताई कुठलं कुठलं तेल आहे? तेल आहेत, शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, खोबरे, तीळ, बदाम, मोहरी, जवस. त्याच्यामध्ये 1 लिटर, अर्धा लिटर, 5 लिटर मध्ये उपलब्ध आहे. अच्छा ताई, कुठून आलाय तुमचा स्टॉल? सातारा जिल्हा, सातारा जिल्हा. स्टॉल नंबर किती आहे? A19. धन्यवाद. इथे शिवशक्ती महिला ग्राम संघ माहुली यांचे विविध मसाले आहेत.
या साईडला पण राजमाता गृहोद्योग संभाजीनगर. गव्हाच्या शेवया आहेत, नाचणी शेवया गव्हाच्या शेवया आहेत, नाचणीच्या शेवया आहेत. नाचणी पोंगे पण आहेत काही. काय आहे नाचणी? नाचणी शेवया. नाचणीची शेवया आहे. शेवया बी आहे. काही आहे. पुदिनाच्या शेवया आहेत. पालक शेवई, बीट पालक शेवई, शेवई, बीट आहे. अच्छा, कुठून आलेत आपण? संभाजीनगर. संभाजीनगर मधून यांचा स्टॉल आहे. छान आहे. ताई तू पण संभाजीनगर? हो मॅडम, संभाजीनगर. अच्छा, हे बघा यांच्याकडे असे पापड आहेत. लाल मिरची फ्लेवर आहे. लाल मिरचीचा फ्लेवर आहे. मिरची फ्लेवर आहे. अच्छा, हिरवी मिरचीचा आहे. हे उडीद मूग आहे प्लेन. अच्छा, हे लसूण मिरची फ्लेवर आहे. ओके, छान, एकदम घरगुती आहे. चांगलं. ऑर्गॅनिक आहे बरं आहे. तर यांचा स्टॉल आहे A3 आहे. आरती स्वयंसहायता समूह जिल्हा नांदेड. कसं आहे पॅकेट? 150 रुपये. 150 रुपयाला हे पॅकेट आहे. 120. 120 रुपयाला आहे. हा 100 रुपये. हा 100 रुपये. कुठून आला? धाराशिव, तालुका जिल्हा नांदेड. या स्टॉलवर विविध प्रकारच्या मिरच्या आहेत. हे काय आहे? कांदी आहे, गोड आहे, नमकीन. हो, हे नमकीन आहे, हे गोड आहे. अच्छा, बापरे, कडक आहे खूप. वेफर्स पण आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचा स्टॉल आहे. तेव्हाच आपण भेटलेलो. महालक्ष्मी सरस्वती आलेत. हो गोवाल्यांचा पण भांडार भरू दे. हो. जय जयकार होऊ दे. हो. त्यांचा उद्धार होऊ दे. रामकृष्ण. कृष्ण हरी. राम. यांचं बघा. जिल्हा धुळे इथे सगळे विविध प्रकारचे पापड मिळतात आपल्याला. कुठल्या कुठल्या प्रकारचे पापड आहेत ताई? हे गहू, तांदूळ मिक्स. अच्छा, नागली, गहू तांदूळ मिक्स, अशा वेगवेगळ्या प्रकारचे. ही आहे गव्हाच्या पिठापासून बनलेले पापड. गव्हाच्या पिठापासून बनलेले. कसे दिले? ही आहे 150 ला पॅकेट. 150 ला पॅकेट देतात हे. ते चक्क अंड्यांचा एक मला स्टॉल दिसला. सद्गुरू माऊली महिला उमेद स्वयंसहायता समूह, मुक्काम पोस्ट गिरणानगर, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक यांचा स्टॉल आहे. आणि यांच्याकडे आपल्याला पोहे आहेत ना, पोळीत पीठ आहे, थालीपीठ. बट्टी आणि बट्टी म्हणजे काय? ही बापरे आपले डाळ बट्टी आणि हे खमण ढोकळे आणि हे खमण ढोकळ्याचे आहे. रेडी आहे हे डाळ. अच्छा, ओट्स आहेत, हे ओट्स आहेत. नाचणी ओट्स, ज्वारी ओट्स, उडीद पापड. अच्छा, हे ओट्सचं पॅकेट कसं आहे? 50 रुपयाला मॅडम. मोठं अच्छा. 100 रुपयाला. 100 रुपयाला. हे मोठं सांगा. अच्छा, हे 50 ला. हे रेडी आहे. मिक्स भाजी. आणि हे काय आहे? उकळीत ठेचलेली मिरची आहे. अच्छा, उकळीत ठेच. हातापासून पिकवली. अच्छा, भाजी सगळी आहे, भाजी कुकीज आहे, अच्छा. गावरान केळीचे लाडू आहेत, गावरान केळीची गुळापासून वा, बनलेली छान आहे. पिठाची. आणि हे काय ठेवलेत तुम्ही? फुलवाती ठेवलेत. छान. होळी तुपातले येणार आहेत? आहे. तुपातले होळी आहेत? येणारी सण साजरा करायला. त्याच्यासाठी गोवऱ्या. गौरी आणि गाईचं. हे बघा, त्याच्यासाठी गोवऱ्या पण आहेत. वा, छान आहे. त्यांच्याकडे सगळं मिळतंय. खूप छान आहे. नाशिक मधला हा स्टॉल आहे यांचा. स्टॉल नंबर किती आहे ताई? 121 मॅडम. A22 स्टॉल आहे. तिथे तुम्ही नक्की विजिट करा. इकडे हे तूप आहे. शिवम देशी शुद्ध तूप आहे. देशी तूप आहे. मालकीन येऊ द्या, मालकीन आल्या. अच्छा. आणि हे काय आहे? हे शिवम मसाल्याचं लोणचं आहे. छान. अच्छा, कुठून आहे हे? तालुका मानवत, जिल्हा परभणी. तालुका एटापल्ली, जिल्हा गडचिरोली जिल्ह्यातलं हे हा स्टॉल आहे. इथे अंबाडी पासून. हे काय ताई? हे अंबाडी. अंबाडी म्हणजे मोहाची फुलं ना? ते वेगळं. अच्छा, ते हे काय आहे? हे मोहा ना? अच्छा, ते मोहा. ड्राय व्हायचे होते ते येलो कलरचे असतात. अच्छा, त्याला ड्राय करतात. अच्छा, त्याला जर बॉईल केलं आणि त्याच्यापासून जे स्टीम येते ना, त्याला कन्वर्ट करतात ना मोहाच्या दारूमध्ये. अच्छा, ते मोहा ऐकलेलं आहे. ते हा. मोहाची म्हणतात ना, पहिल्या माहिती दारूची आहे, दारू पूर्वी, वगैरे हा. ते मोह. ह्याच्यापासून काय बनतं?
त्याच्यापासून लाडू पण बनतो, लाडू पण बनतात. पेढा पण बनतो. हे लाडू आहेत का? पेढा बाई हा पेढा आहे. हे बघा हा पेढा आहे. हे कसं आहे पॅकेट? हा काय म्हटलं हा काय म्हटलं ह्याचं प्राइस काय ताई? हा नाही का अमृतहर मध्ये पण यूज करते. अच्छा लाडू ना पेढा वगैरे. अच्छा अच्छा. हो. आणि हे सरबत आहे ना 20 रुपये हो. एक ग्लास देणार. काय आहे ताई हे? गोडंबी मॅडम. काय आहे? पिंपाच्या आतला जर गोडंबी पिंपाच्या गोडंबी. हा बिब्बा जो असतो त्याच्या आतला हा काळा घर आहे. अच्छा बिब्बा माहिती आहे तो काळा हा ना हे ना. हे फुल आहे. अच्छा हा हा हा, हा. हा बघा हा बिब्बा आहे. या बिब्बाच्या आतलं हे त्याने हे बघा, हा अख्खा बिब्बा त्याच्या आतलं हे काढलेलं आहे. हे गोडंबी बोलतात त्याला. काय ते शरीराला काय फायदे असतात का? हा, याच्यामध्ये जॉईंट पेन कमी होतात मॅडम आपले. हो का? आणि शुगर मेंटेन राहते. हा रक्तदाब कमी होतो. आपलं कप पातळ होतं. हो का? हा जॉईंट पेन कमी होतात पण मॅडम. पोट साफ होतं, वातविकार कमी होतात त्याने. आणि बरेच पूर्ण शरीराला आणि फायदे पूर्ण आहेत. आयुर्वेदिक आहे मॅडम. हे पूर्ण हाताचा प्रोडक्ट आहे. मशनीचं काहीच नाही त्यामध्ये. आणि हे बिबाचं फुल सुद्धा मॅडम हे खाल्ल्याने पोट दुखत नाही. हो का? हा हे पोट साफ होतं आणि पोट दुखा लागले पोट दर्द कमी होतं याने. बिबाचं फुल आहे. पूर्वी आम्ही ते गरम करून ना कुठल्या जखमेवर लावायचो. हा, हे लावत होते. हा पूर्वी लावायचो. हा, हे लावायचं. आमचे वडील असे गरम करायचे आणि लावायचे. आणि हे खातात मॅडम. हे बघा. आता आजकाल हे बिब्बे मिळतच नाहीत हे बघायला. बघा taste करून. हे पण असंच खायचं. तसंच खायचं मॅडम. बघा बिब्ब्याचं फळ आहे ते ताईने दिलंय खायला. हे असं आहे. गोटा गोडंबी खूप फायदे आहेत त्याचे. कसं आहे पॅकेट आहे ताई? हे 50 रुपयाला आहे. असे गुळाचे खडे आहेत आणि या मोठ्या मोठ्या गुळाच्या ढेप आहेत. हे नाही. तालुका भंडारा कुठे आहे? मांगली. तिथून हा ह्यांचा स्टॉल आहे. हा एक इथे स्टॉल आहे. इथे यांच्याकडे ओली हळद आहे आणि यांची विविध अशी उत्पादनं आहेत. हे काय आहेत? हे काय डाळी आहेत? डाळी आहेत. हे काय उडदाची डाळ ना? उडदाची डाळ. हा काय काळा गूळ म्हणजे विदाउट प्रक्रिया केलेला. आणि काळी हळद पण आहे. काळी हळद पण आहे. वा काळी हळद आहे. जैविक अद्रक याची कुठंच मिळत नाही. हो का? हे काय आहे? काळी हळद. काळी हळद. ही काळी हळद. अच्छा अच्छा. हे बघा काळी हळद आहे. अच्छा प्रथमच पाहिला मी हा प्रकार. ही ओली हळद ही काळी हळद. तर यांच्याकडे हळद बिळद असं सगळं काही बरंच मिळत आहे. बनवलेली गन्ना चटणी आहे. अच्छा गन्ना जाम आहे. अच्छा गन्ना जाम म्हणजे मँगो स्ट्रॉबेरी पायनॅपल आणि अच्छा. ब्लूबेरी. अच्छा असं आहे. ओके. त्याच्यानंतर गन्ना इमली चटणी आहे. अच्छा ऊसाच्या रसापासून आणि 12 प्रकारचे मसाले. हो का? चिंच त्याची चटणी बनवली. आयुर्वेदिक औषधी आहे ती. अच्छा त्याच्यानंतर हळदीचं लोणचं आहे. हो का? ओल्या हळदीपासून बनवलेलं लोणचं पण खूप आहे. छान. कुठून आला तुम्ही? आम्ही हिंगोली जिल्हा अच्छा तालुका नांदेड अच्छा मराठवाडा. पासून बनवलेले फक्त इथे बेदाणे मनुका आहेत. काय रेट आहे ताई ह्याचा? हो 350 रुपये किलो आहे. 350 रुपये किलो. हे काळे 450 रुपये किलो. आणि ग्रेप्स कसे आहेत? 60 रुपयाला अर्धा किलो. 60 रुपयाला अर्धा किलो. आणि कुठून आहे हा तुझा स्टॉल? तालुका सांगली. अच्छा या ताईकडे चिंचा आहे इथे. हे बघा या चिंचा. कसं आहे पॅकेट? 20 रुपये. हे बघा 20 रुपये चिंचेचं पॅकेट आहे. हे बिब्बा आहे बिब्बा. हे बिब्बा आहे चिंच आहे. छान. इथे उत्कर्षा स्वयंसहायता समूह जिल्हा नागपूरचा स्टॉल आहे. गोल शेंगा लाडू आहे. ड्रायफ्रुट्स लाडू आहे. असे विविध प्रकारचे इथे राजपुऱ्या लाडू आहेत. आणि त्याचबरोबर तिथे आपल्याला मधही दिसतोय त्यांचा. हनी बन्स हे बघा इथे हे आले. ओ दादा नमस्कार.
₹550 हनीची बॉटल आहे ही बघा. इथे एलबी सॉफ्टी चॉकलेटचा एक स्टॉल आहे. हे बघा सुंदर सुंदर असे चॉकलेट्स दिसत आहेत आपल्याला. मिल्कचे, चॉकलेटचे, डार्क चॉकलेट आहेत, लाडू आहेत. हे बघा हे कसं आहे? 20 रुपयाला. आणि हे 50ला आहे. खूप छान. विविध आकर्षक पॅक मध्ये इथे दिसतात हे आपल्याला चॉकलेट्स. हे बघा, हे बघा सुरेख आहे. कोणाला गिफ्ट देण्यासाठी छान आहे. बीड जिल्ह्याचा स्टॉल आहे जिथे यांच्याकडे हे बघा विविध असे हार आहेत. नमस्कार, मी ईश्वर शिवाजी शिंदे, गाव खापरपांगरी, तालुका जिल्हा बीड येथील मी युवा शेतकरी आहे. आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये शेतकरी गट, महिला बचत गट, फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यांना सर्व सेंद्रिय शेती कशी करायची याचे मार्गदर्शन माहिती करत आहे. आज आम्ही हे फुलांचे हार आणलेत. ह्याला सायंटिफिक नाव आहे हेलिक्रिझम फ्लावर. हे फुलाचे हार चक्क 1 वर्ष टिकतात, खराब होत नाहीत. या फुलाच्या हाराला जर पाणी मारलं हे पाणी पण मारू शकतात, वॉश करू शकतात आणि झाडाची फुलं चक्क वर्षभर टिकतात, खराब होत नाहीत. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय प्लास्टिकचे फुलं तयार होतात त्या प्लास्टिकच्या फुलाला पर्याय म्हणून आम्ही ह्याची शेती चालू केलेली. आणि हा फुलाचा प्रयोग भारतामध्ये पहिला आहे. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये फुलाची शेती कुणीच करत नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे हार आम्ही तयार करून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विक्री करत आहेत. हा छोटा हार 100 रुपयाला आहे, हा 200 रुपयाला आहे. हा तुम्ही बघू शकता, हा गुच्छाचा आहे. हा 300 रुपयाला विकतो. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी दसऱ्यामध्ये या फुलाला खूप मागणी राहते. या फुलाची शेती आम्ही जून मध्ये लागवड करतो आणि 8 ते 10 महिन्याचा कालावधी राहतो. 1 एकर मध्ये आम्ही 7 ते 8 लाख रुपयाचं याचं उत्पन्न काढलेलं आहे. 84 54 52 26 इथं माहिती आहे. या ताईच्या स्टॉलवर आपल्याला विविध मसाले दिसत आहेत. हळद आहे, लाल तिखट आहे. ताई हे काय आहे? मसाला म्हणतात, भाजी ग्रेव्ही बनवण्यासाठी. काय आहे? येसूर मसाला भाजी ग्रेव्ही बनवण्यासाठी आहे. अच्छा, ग्रेव्ही मसाला. हा, ग्रेव्ही हे मसाला. काळा मसाला आहे. हा काळा मसाला. हा, सेलम हळदी पावडर आहे. बघा काळा मसाला. हा कांदा लसूणचा मसाला आहे. अच्छा, हा कांदा लसूण मसाला. हे हुरड्याचं ज्वारीचं थालीपीठ आहे. अच्छा, आरोग्यासाठी फार पौष्टिक असतं हे. जवसाची चटणी आहे आपली. अच्छा, वा छान. आणि हे काय लाल? ही लाल मिरची पावडर आहे. अच्छा, मग ह्याचा कलर थोडा वेगळा दिसतो, थोडासा ऑरेंज टाइप दिसतो. आणि लोणचे आपले विविध प्रकार. अच्छा, आणि हे विविध प्रकारची लोणची आहे. गाजर मिरची आहे, लिंबूचा आहे, मिरचीचा आहे, स्पेशल आंबा आहे. अच्छा, कुठून आलात आपण? आम्ही बीडवरून आलेलो. बीड मधून आलेलो. त्यांचा स्टॉल नंबर A34 आहे. तेलाचा हा एक स्टॉल आहे. अहिल्यानगर मधून आलेला, जिल्हा अहिल्यानगर. आणि हे काय ताई, याची प्राइस काय? 170 आहे हे. नाचणीचे फ्राईज देत आहेत हे. अच्छा, हे बघा तळून त्याने ठेवले. ते बघा इथे तळून दाखवत आहेत ते. पौष्टिक आणि फायदेशीर आहे हे. बघा खूप चांगली चव आहे. कसं पॅकेट आहे दादा? 40ला 1, 100ला 3. हे नाचणीचे पापड पण आहे. कोकम आहे. कुठून आहे तुमचा स्टॉल? सावंतवाडी. सावंतवाडीचे बघा कोकम आहेत. हे काय ताई? अच्छा, त्रिफळा. हा, मच्छी कढीत लागणारी त्रिफळा आहेत. चिंच आहे, मालवणी खाजा आहे. हे सगळं आपला कोकण मेवा आहे यांच्याकडे. आपल्या गावचे पोहे आहेत, लाल पोहे, खाज. हे काय ताई? उकडे तांदूळ भरड केलेले आहेत ना. आणि हे कोकम सरबत आहे ना, आगळ आहे. अच्छा, आणि हे आगळ आहे. ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूरचा स्टॉल आहे. आणि लोणची यांच्याकडे विविध प्रकारची लोणची आहेत. किती प्रकारची लोणची आहेत? 31 प्रकारची लोणची इथे आपल्याला मिळणार आहे. कुठल्या कुठल्या प्रकारची आहे? आंबा, लिंबू, करवंद, मिरची, कवट, फणस, भरवा मिरची. अच्छा, आंबा, लिंबू, फणस. अच्छा, म्हणजे टोटल 31 प्रकारची लोणची आहे. एक स्टॉल आहे ज्यांच्याकडे आपल्याला दोहर, बेडशीट्स असं सगळं दिसत आहे.
जिल्हा सिंधुदुर्ग मधला हा स्टॉल आहे जिथे आपल्याला विविध लाकडी वस्तू बघायला मिळतात. जसं की हा चॉपर ट्रे आहे, पोळपाट लाटणं आहे, विळी आहे, मसाल्याचा डब्बा आहे, सावंतवाडीचे सगळे खेळणी आहेत. विविध वस्तू इथे आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे चमचे आहेत. बरंच इथे आपल्याला बघायला मिळतं. बरण्या आहेत. स्टॉलवर प्रचंड गर्दी आहे त्याच्यामुळे जास्त काही कव्हर करू शकत नाहीये. असं ते बॉक्स मध्ये ठेवलं. कसं आहे एक हा बॉक्स? 100 रुपयाला. हे 100 रुपयाला एक. आहे. आणि आतमध्ये किती काड्या आहेत? 120 ग्रॅमचा. 120 ग्राम याच्यामध्ये अच्छा काडी जोपासी याच्यामध्ये 90च्या वरती अच्छा नेकलेस एवढे जबरदस्त आहेत. एक जरी काडी लावली सगळ्या घरात सेट अच्छा आमची गॅरंटी. आणि ती 220 ग्रामची बॉटल आहे. अच्छा. हे यामध्ये 220. 5 फ्लेवर 5 वेगवेगळ्या फ्रॅग्रन्स आहेत. हा हे पण एकदम ब्रँडेड. ही 200 रुपयाला बॉटल. ही 200 रुपयाला. ओके. आणि यानंतर पुन्हा याच्यामध्ये सोन हे पण एक आहे. याच्यात सोनचाफा वगैरे आहे. 120 ग्रॅम 100 रुपयाला आहे. मोगरा आहे. 120 ग्राम 100 रुपये. कुठून आलेत आपण? गोल्ड लिव्हेंडर तालुका परभणी मधून आलेला आहे. फ्लेवर आहेत भरपूर. अच्छा. मुक्काम पोस्ट गांजेट पालघर मधून आलेले आहेत. हे काय ताई? हे सगळं आपलं लेटर बॉक्स आहे. हा. आणि इथे खाली किचन लावू शकतो. सुंदर असे डेकोरेटिव्ह पीस आहे त्यांच्याकडे. हे बघा हा ट्रे आहे. हे काय ताई? अच्छा गरम पातेले ठेवण्यासाठी. हे बघा सुरेख मस्त आहे. सुरेख आहे. पेपरवेट आहे. बघा किती सुरेख दिसतंय. मस्त. हे पण छान आहे. सगळं असं बांबू पासून बनवलेल्या सगळ्या वस्तू आहेत. खूप छान मस्त. महिला स्वयंसहायता समूह गुगळवाड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांच्या स्टॉलवर आपल्याला काय काय आहे ताई? नमस्कार. आमच्या स्टॉलवर सेंद्रिय खतं आहेत, सेंद्रिय लिक्विड आहेत. ज्याच्यात सेंद्रिय लिक्विड मध्ये जीवामृत आहे. हे जीवामृत म्हणजे सगळ्या पिकांसाठी प्लांटसाठी याचं आपण टॉनिकचं काम करतं. दशपर्णी अर्क आहे. हे कीटकनाशक म्हणून आपण सगळ्या प्लांटसाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर सेंद्रिय भूमिधन म्हणून आपण खत तयार केलेलं आहे. त्याच्यात शेणखत आहे, राख आहे, परत मळी वापरलेली आहे. जे कंपनीमध्ये मळी निघते ना ती मळी वापरली आहे. याचे पण खूप छान रिझल्ट आहेत. पिकावर चांगले रिझल्ट आहेत. त्याच्यानंतर सेंद्रिय प्रकारचा गुळ आहे आपल्याकडे. तो पण आपल्या एसीजीच्या महिलांनी बनवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हे रोस्टेड आहे. ज्वारीचं रोस्टेड आहे, गव्हाचं रोस्टेड आहे. हो. त्याच्यानंतर शेंगदाणे आहेत, फुटाणे आहेत. त्याच प्रकारे आपल्याकडे गाईच्या शेणापासून बनवलेली धूप आहे. याच्यातही हवन सामग्री सगळी टाकलेली आहे. निमतेल आहे. निमतेल आहे. त्याच्यातही सगळं ऑल इन वन आहे. पेन किलर म्हणून पण वापरू शकतो, प्लांटला पण वापरू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे बोट मिल्क सोप आपण घरी बनवलेला साबण आहे. नॅचरल पद्धतीने बनवलेला आहे. ऑल स्किन साठी बेस्ट आहे. विना केमिकल आहे. तुमचा स्टॉल नंबर काय? A46. थँक्यू. या इथे नऊवारी साड्यांचा एक स्टॉल मला दिसतोय. जिल्हा नागपूर. काही या सगळं शिवून देता ना तुम्ही? अच्छा. शिवून काय प्राइस आहे साडीची? 3,500ची नऊवारी साडी आहे. तर अच्छा म्हणजे जर आपली साडी आपण जर दिली तर 900 रुपये शिलाई घेतात. काही काही ह्याची प्राइस आहे पंतीची 350. तांब्याचं आणि पितळेचं कलेक्शन आहे. इथे छोट्या छोट्या आपल्याला सगळ्या बॅग्स दिसत आहेत. काही काय या बॅगची प्राइस आहे? 250. कुशन कव्हर आहे. अच्छा. आणि या बॅगची? 200. कुठून आलात? नाशिक मधून. नागपूर मधला हा स्टॉल आहे आणि इथे विविध साबण आहेत ना. सगळ्या साबण आहे. सगळे ऑर्गॅनिक आहेत ना. हा कशाचा आहे? गुलाबाचा बघा साबण आहे. हा ॲलोवेरा आहे.
आणि नीम आहे, नीम सोप, नीम. कडुलिंबाचा अर्क अच्छा. वगैरे टाकून याच्यामध्ये. कडुलिंबाचा अर्क टाकून बनवलेले नीम सोप आहे. आणि हे ताई हे बोट मिल्क आहे, बोट मिल्क. बोट मिल्क. अच्छा, बकरीच्या दुधाचं. बापरे, बकरीच्या दुधापासून बनवलं आहे. आज म्हणजे थंडीसाठी, कसं आहे याच्यात? थंडीसाठी चांगलं असेल ना? नाही, एनी टाइम. एनी टाइम. अच्छा, बेस्ट आहे. हा चांगलं आहे. आणि हा मधापासून बनवलेला हे सुरू. पॅकेजिंग आहे त्याची. अच्छा, हे असं असं या पॅक मध्ये येतं. हा सुरू मस्त. हे बघा, हे बघा इथे सुंदर असं गोधडी आहे आपल्याला दिसते. गोधड्या आहेत. ताई कशी आहे गोधडीची प्राइस? वेगवेगळे रेट्स आहेत. तरी पण स्टार्टिंग रेट काय आहे? स्टार्टिंग रेट 1400 पासून स्टार्ट आहे. 1400 1400 पासून स्टार्ट आहेत. पूर्ण अच्छा. हाताने बनवलेल्या आहेत आणि अच्छा. नवीन कापडाच्या गोधड्या आहेत. आणि कॉटनच्या आहेत ना हो, सगळ्या? पूर्ण कॉटनच्या कापडाच्या आहेत आणि पूर्ण नवीन आणि हाताने बनवलेल्या आहेत अच्छा, आणि मशीन वॉशेबल आहे. अच्छा, मशीन वॉशेबल आहे. मध्ये यूज करू शकता. ओके. मशीन मध्ये पण वॉश करू शकता. कुठून आलंय आम्ही तुमचं? लातूरमधून लातूर मधून आलं. खूप छान आहे. हे बघा 1400 पासून या गोधड्या चालू होतात. एकदम मऊ उबदार आहे गोधडी. खूप छान आहे. मुलीचा हा स्टॉल आहे आणि हातमागावर बनवलेली ही घोंगडी आहे. ताई काय प्राइस आहे या घोंगडीची? हे 1150. 1150 ला आहे. पूर्वी अगदी आमच्या घरात आजी वगैरे वापरायची तशी घोंगडी आहे. आता दुर्मिळ होत चाललेली आहे आणि अगदी छान अशी उबदार अशी ही पावसाळ्यातली. हा माहिती आहे. हो, डोक्यावर घेऊन जातात. आणि ही टोपी पण आहे. या छोट्याशा गोधड्या आहेत. हे काय आहे? अच्छा, हे आता नवीन निघालं. हे हातात घालायचं आहे. त्याने काय ब्लड सर्क्युलेशन होतं का त्याने? कुठून आला तुम्ही? तालुका इंदापूर. हे छोटस बैठक ना, सिंगल. अच्छा, छान. काय प्राइस याची? 1200 रुपयाला. जे प्रोडक्ट आहे ना, हे ते आम्ही हाताने बनवलेलं आहे. हे अच्छा. जे आहे ना, हे आपली साडी असते ना, त्या साडी पण बनवलेलं म्हणजे आहे. क्लॉथचं बनवलेलं, हो, खणाच्या हो, खणाच्या साडीपासून हे फॅब्रिकचं आहे, बनवलेलं म्हणजे फॅब्रिक आहे. ज्वेलरी. हो. आणि हे जे आहे ना, हे पण आपण खणाची साडी आहे ना, त्याच्यापासून बनवलेलं आहे. आणि हा आपला फॅब्रिक ज्वेलरी, रेशमी धागा, त्या धाग्यापासून आपण हा बनवलेली बांगडी. याची 100 रुपये किंमत आहे. 100 रुपयाचा कडा आहे. आणि या नेकलेसची हो, नेकलेस हा 175 रुपयाचा आहे. 175 ला आहे. हो. छान आहे. आणि त्याचबरोबर ह्यांच्याकडे 150 रुपये. तूप आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया, कोड्या, पापड ते पण आहे या याची 300 रुपये ताईंकडे. किंमत आहे. हो. कसबेवणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मधला ह्यांचा स्टॉल. मेंढीच्या केसांपासून बनवलेल्या प्रॉपर घोंगड्या आहेत. लातूर मधून आलेला स्टॉल आहे. विविध प्रकारच्या इथे आपल्याला लेस, बॅग्स बघायला मिळतात. हे बघा, सुरेख आहे, खूप सुरेख आहे तुमच्याकडे. छान कलेक्शन आहे, मस्त कलेक्शन आहे. कसं आहे हे? 9 मीटरचा पट्टा शोपीस म्हणून. कसा? 350 ला आहे. 350 ला 9 मीटरचा पट्टा आहे. असं घरामध्ये आपण शोपीस करून लावू शकतो. आणि असे विविध, आणि हे जे आहेत हे असे वेगवेगळ्या कपड्यांना लावतात ना. 250 रुपयाला 1 मीटरचा बेल्ट आहे, पॅचेस आहे. म्हणजे शिव कपड्यांना पण यूज करू शकतो आपण. खूप छान कलेक्शन आहे. तसंच विविध प्रकारच्या बॅग आहेत. अच्छा, 1818 कॉइन आहे. बरेच काय बंजारा महिला सेफ्टीसाठी यूज करत होते. अच्छा, शिवाजी महाराज म्हणजे अँटिक वस्तू आहेत. अँटिक पीस प्रमाणे. अच्छा, बंजारा ट्रायबल बंजारा छान आहे. ही 2 पैशाचं कॉइन आहे. सुरेख. 100 वर्षापूर्वीच त्यांचं ते पायामध्ये ते जसं आपण हे म्हणता ना, लग्न झाल्यानंतर जोडवे, त्या हिशोबाची ती जोडवे हे ते आणखी सेफ्टीसाठी यूज करत होते. भांडणं जर केले कोण आले तर मग
महाराष्ट्र वज्रेश्वरी स्वयंसहायता, जिल्हा तालुका येवला, जिल्हा नाशिकच्या सगळ्या पैठणी आहेत ना दादा? काय आहे ह्या ग्रीन पैठणीची प्राइस? 12,500. 12,500ची पैठणी आहे ओरिजिनल. आणि ह्याची ह्याची 8,500ची आहे. या डॉलची काय प्राइस आहे? 250 रुपये. ही 250 रुपयाला आहे. 250ला आहे. आणि हे 250ला आहे. हे 450. हे इथे विविध अशी मातीची सगळी भांडी आहे. मातीचा दिवा आहे, मातीचे घंटा आहे, मातीचे वेगवेगळे मडकी, वेगवेगळ्या अशा वस्तू आपल्या पदार्थ शिजवून ठेवलेले काढण्यासाठी. गॅसवर ठेवू शकतो का ताई? गॅसवरही आपण वापरू शकतो. हे बघा सुंदर आहे. कपही आहे तिथे, ग्लास आहे, बाटल्या आहेत मातीच्या. बरंच इथे सगळं आपल्याला प्रोडक्ट मातीचं बघायला मिळणार आहे. वस्तू आहेत, असे लॅम्प आहे. सूर्य काय आहे लॅम्पची प्राइस आहे ताई? 350ला आहे बघा. सूर्य कसा लॅम्प 350ला आहे. हो का? आणि हा गोल 300. सूर्य कसं यांची कलाकुसर इथे दिसते आपल्याला. मस्तच आहे. आणि हे ताई 100, 150, 200 पासून आपल्याला छोटे छोटे असे हे बघा बॉक्सेस आहेत. मस्त आहे. तालुका गोंदिया गंगाझरी मधून आलेला आहे. पालघर मधून आहे या ताई आलेल्या आहेत. वेगवेगळ्या सांब्राणी धूप ना, सांब्राणी धूप आहेत. वेगवेगळ्या फ्रॅग्रन्सच्या अगरबत्त्या आहेत. कसा ताई बॉक्स आहे? 150 रुपये. पाव किलो आहे. 15 प्रकारचे फ्रॅग्रन्स आहेत त्यांच्याकडे. बचत गटाचं नाव आहे माऊली बचत गट. विक्रमगड मधून हे आलेले आहे. राजस्थानचा स्टॉल आहे आणि बघू शकता इतकं सुरेख इथे सगळं असं वर्क केलेलं आहे. त्यांचे सगळे शोपीस आहेत वेगवेगळ्या तऱ्हेचे, गालीचे, नंतर त्याचप्रमाणे कुशन कव्हर, टेबल क्लॉथ वगैरे, पर्स आहेत, बॅग्स आहेत. नमस्कार. नमस्कार. आम्ही अलिबाग वरून आलेलो आहोत, रायगड मधून. आमच्या इथे कॉपर पासून बनवलेल्या सुंदर सुंदर वस्तू बनवल्या जातात. या शोपीस आहेत. हे पण तांब्यावर मीनाकारी केलेली आहे आम्ही. हे आहे अगरबत्ती होल्डर ना, अगरबत्तीचा 150. हे 150, हे 200. बघा हे हे कोयरी कोयरी आहे. आहे. हे दिवा आहे. आपण हे पण करू शकतो आणि धूप पण लावू शकतो. दुपारती पण. हे अगरबत्तीचं आहे. आपण हे अगरबत्ती ही पूर्ण प्लेट आहे ना, हळदी कुंकवाची प्लेट आहे. प्लेट आहे. हे कॉपरच्या अंगठ्या आहेत. अच्छा, या कॉपरच्या अंगठ्या आहेत. किचन आहेत आपल्याकडे. सुरेख. जे 150ला आहेत. अच्छा. वॉच आहे. हे 750. ही निरांजन कडी आहे ना, ही निरांजन कडी आहे ना. हे छोटं आहे. हे वॉच नाहीये. ही निरांजन कडी ना. हा, निरांजन आहे. आणि हे काय छोटस असं शो शोपीस आहे. अच्छा. खूप सुरेख असं यांच्याकडे प्रोडक्ट आहे. हे बघा एक किचन होल्डर आहे ना. हो, किचन होल्डर आहे. हे पेंडेंट आहे. हे बघा इथे क्लॉक आहे. चेन मध्ये टाकून असं खूप. हे घंगाळ दिवा म्हणतात याला. हे आहे 350 रुपये. पण हा शांत नाही, वेगळं आहे. तुम्ही असं हे नको असेल तर नुसतं घंगाळ शो साठी पण पाणी टाकून, पाकळ्या टाकून ठेवू शकता. छान आहे. ही कोयरी आहे 350. घंटाही आहे बघा यांच्याकडे.
प्रॉपर कॉपरची आहे आणि प्रॉपर ब्रासची पण आहे. हे बुकमार्क आहे आणि आपण याला हे पण करू शकतो, केसात पण मावू शकतो आपण. हो छान आहे. बुकमार्क आहे. याची 150 रुपये आहे. 150 रुपयाला दिले. इयरिंग्स आहे, या आहेत 150, यांची आहे 2. आपल्याकडे हे वेगवेगळ्या प्रकारचे वॉल पीस पण बघायला मिळतील. हे बांबूची प्लेट आहे जी कॉपर मध्ये आपण पूर्ण बनवलेली आहे. काय प्राइस आहे त्याची? हिची आहे 3000 रुपये. अच्छा. हिची आहे 2500 रुपये. ह्याची 4100 आहे. छान सुरेख आहे. आणि ते तिथे काय आहे ते बॉटल आणि ते? ती कॉपरची बॉटल आहे आपल्याकडे. अच्छा. हे फ्लॉवर पॉट आहे. अच्छा फ्लॉवर पॉट. हे हे फ्लॉवर पॉट आहे. हा पण याची 850. ही समई आहे बघा. आणि हे मोठं आरतीचं प्लॅटर त्याची आहे 450. आरतीचं ताट आहे. हो हो हो. अशा बऱ्याच साऱ्या यांच्याकडे वस्तू आहे. तिथेही सगळे वॉल हँगिंग्स आहे. कॅन्डल स्टँड. कॅन्डल स्टँड आहे. सगळं छान याचं प्रोडक्ट आहे. स्टॉल नंबर आहे A38. किचन. सेकंड रो आता आमचा कम्प्लीट झालाय. आता इथे आपण थर्ड रो मध्ये जाणार आहोत. इथे सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. बुलढाणाचा हा स्टॉल आहे. इथेही रेडीमेड कपडे आहेत, बॅग्स आहेत, टोपल्या आहेत, होम डेकोर वस्तू आहेत, विविध टाईपच्या लेदर बॅग्स आहेत. त्याचप्रमाणे ज्वेलरी, आपण फॅब्रिक ज्वेलरी म्हणू शकाल. सुंदर असा हा प्लॅस्टिकच्या, लहानपणी आपण ह्या अशा बॅग विणायचो त्यांचा हा स्टॉल आहे. ताई काय बॅगची प्राइस आहे? 800. 800 रुपयाला आहे. हे बघा, या वायरने बनवतात ना, या वायरने ह्याने बनवलेलं आहे. हे बघा सुरेख आहे. सोलापूर मधून आलेल्या त्या ताई. सुरेख असं लाकडाच्या वस्तू आहेत. लाकडाचं आहे ना पूर्ण? आहे सागवान. हे बघा मस्त आहे बघा. असं घरटं आहे, त्याच्यात ती चिमणी दाखवलेली आहे. सुरेख आहे बघा. कसं सुंदर सुंदर शोपीस आहे त्यांच्याकडे. इथे नऊवारी लावण्या स्वयंसहायता समूह त्यांचा स्टॉल आहे, जिथे आपल्याला नऊवारी साड्या मिळत आहेत. ताई काय प्राइस आहे साडीची? नाही तिथूनच सांगा, उठू नका, सांगा. 2500. 2500ची आहे. काय गोंडी पेंटिंग म्हणजे काय? गोंडी पेंटिंग म्हणजे काय? अच्छा, आदिवासीची कला आहे. ट्रायबल आर्ट आहे आणि त्याच्या फ्रेम्स आहेत. खूप सुरेख अशा ह्या फ्रेम्स आहेत. काय फ्रेमची प्राइस आहे? 900 रुपये. विविध प्रकारचे बुक्स बघायला मिळतील आणि हे आपले सगळे नकाशे दिसतात आपल्याला. नाचणी पापड, टोमॅटो पापड, असे बरेच पापडाचे प्रकार इथे आपण बघतोय. परत जामुनचा ज्यूस आहे. इथे यवतमाळ जिल्ह्याचा ज्वारीच्या पिठाचे लाडू आणि देवाचे वस्त्र यांचा एक स्टॉल आहे. खंडू चक्का तेल आहे. आता इथे मी दुसऱ्या रो मधून तिसऱ्या रो मध्ये आलेली आहे. तिसराही झाला, चौथ्या रो मध्ये आले आहे. परत इथे आपल्याला तेच आहेत, पापड, लोणचे, लाडू यांचे आपल्याला इथे स्टॉल्स दिसतील. आंध्र प्रदेशचा इथे एक स्टॉल आहे. सुंदर असे हे लॅम्प्स आहेत इथे. तिथे घोंगडीचा स्टॉल आहे. तिथे सॅनिटरी नॅपकिनचा स्टॉल मला दिसला. छोट्या छोट्या पर्स आहेत. तालुका सांगली मधून या ताई आलेल्या आहेत, ज्यांच्याकडे आपल्याला दिसत आहे जातं. त्याचप्रमाणे हे एक छोटस जातं आहे. दगडी दिवे आहेत.
इथे उत्तराखंडचा एक स्टॉल आहे जिथे आपल्याला छोट्या छोट्या कुर्तीज बघायला मिळतात. इथे त्रिपुराचा साडीचा स्टॉल दिसला आणि त्या स्टॉलवर प्रचंड गर्दी आहे. इथे पंजाबचा एक ड्रेस मटेरियलचा स्टॉल आहे, सुरेख आहे. 1200 रुपये आहे. कुठलाही ड्रेस घ्या 1200 रुपये. जिल्ह्यातला स्टॉल आहे आणि सुंदर अशा आकर्षक आपल्याला होम डेकोर वस्तू दिसतात. हे बघा मस्त आहे. सुरेख आहे, 300 रुपयाचा आहे. मस्तच आहे. सुंदर सुंदर यांच्याकडे आहे. हे बघा गणपती आहे, त्याचप्रमाणे कलश आहे आणि हे बघा हे सुरेख अशी पिंडी बनवलेली आहे. कशाच आहे? थर्माकोलचं आहे काय? थर्माकोलची अशी पिंडी बनवलेली आहे. इथे नागपूरचा स्टॉल आहे आणि जिथे छान छान अशा फ्रेम्स बघायला मिळतात आपल्याला. तो इंद्रायणी तांदूळ. इंद्रायणी तांदूळ कसं ताई किलो? किती? 70 रुपये किलो. आम्ही मुंबईत घेतो पण आम्हाला तसं मिळतच नाही. कारण ह्यांचे हे पुऱ्या फ्रेम्स आहेत बघू शकताय, खूप सुरेख आहे. सुंदर अशा वुडन फ्रेम्स आहेत आणि त्या एक एक पार्ट मध्ये अशा म्हणजे वुडनचा एक एक तुकडा कापून असं त्या बनवलेल्या आहे. खूप सुरेख. इथे बिहार राज्यातला स्टॉल आहे जिथे आपल्याला पूर्ण ड्रेस से सूट बघायला. क्या प्राइस है दादा इसकी पूरे सेट की? 900 पर्यंत आहे. कुर्तीज आहेत. काय प्राइस आहे फुल ड्रेसची? 1850 आहे. आणि ब्लाऊज कितना? 950चा ब्लाऊज आहे आणि 1850 कुर्ती आहे. आणि शॉर्ट कुर्ती 950. आणि हा पूरा सेट? ये सिलेक्ट सेट आएगा मैडम, 2800 का है ये. 2800 सेट आएगा 2000 का. 2000चं. खूप छान असं कलेक्शन आहे यांच्याकडे. प्युअर कॉटन आहे ना हे? लिनन. तेलंगणाचा स्टॉल आहे आणि जिथे सुंदर सुंदर असं ड्रेस मटेरियल आपण बघू शकतोय. आता हे आपण एवढं सगळं इकडचं कव्हर केलं. आता इथे आलेलो आहोत आपण. पंजाबचा एक स्टॉल आहे. इथे छान असे आपल्याला पंजाबी सूट बघायला मिळतील. 550 ते 10,000 पर्यंत यांच्याकडे आपल्याला हे सगळे विविध ड्रेस मटेरियल बघायला मिळते. कसं आहे ताई? 700ला जोडी आहे. मस्त दिसते, एकदम छान. कसलं सगळं प्लॅस्टिक आहे ना? वॉशेबल आहे सगळं. प्लॅस्टिक आहे आणि वॉशेबल आहे. पूर्ण होम डेकोर करू शकते. आणि हे बघा सुरेख दिसते अगदी. आणि हे हार कसे? किती? 800? 250ला जोडी. छान आहे. गडचिरोली जिल्ह्यातून आलेले आहेत हे आणि ऑर्गॅनिक मध आहे. इथे मध्य प्रदेशचा एक स्टॉल आहे आणि सुंदर अशा बेडशीट्स तुम्ही बघू शकाल. 1250 आहे. प्युअर कॉटन आहे ना? प्युअर कॉटन. छान. इथे सुंदर असे जॅकेट्स दिसतात आपल्याला कॉटनचे. कसं आहे जॅकेट ताई? जॅकेट कसं? 850. सुंदर असं बांबू पासून होम डेकोरच्या वस्तू आहेत तिथे यांच्याकडे. लॅम्प्स आहेत. सुंदर सुंदर छान छान आहेत त्यांच्याकडे सगळं. हे सब बांबू का आहे ना? पूरा हँडमेड प्रोडक्ट आहे ह्यांचं. हाताने बनवलेल्या वस्तू आहेत ह्यांचा. स्टॉल नंबर काय आहे दादा? स्टॉल नंबर B68. B68 यांचा स्टॉल आहे. आसाम का पूरा हँडमेड आहे. ये आपको 150 में दे रहा है ये वाला. अच्छा, ये 150ला आहे हा. बहुत अच्छा आहे. सुरेख अशा लेदर बॅग्स आहेत बघू शकताय. लेदर पर्स आहेत, लेदर बॅग्स, लॅपटॉप बॅग्स, वॉलेट आहेत.
सुरेख हे बघा, मातीपासून बनवलेल्या वस्तू आहेत. चहाचा कप, सुरेख आहे, सगळं छान आहे. तुम्ही बघू शकता बघा, हा कप आहे. सुरेख कप आणि बशी फ्रेम्स आहेत या सुरेख है। क्या प्राइस है इसके? 800 का. 800 आहे हे बघा. सुरेख अगदी हँडमेड आहे. हँडमेड आहे. टाकायचा रुमाल आहे हा. कवड्या कवड्या लावलेल्या आहेत. अच्छा हा. निगेटिव्हिटी राहत नाही. हे वापरल्यास जास्त आपलं याच्या आधी आपण या वस्तूला विसरलं होतं, पण आताच्या काळामध्ये या वस्तू लई आवश्यकता आहे. म्हणून आम्ही ऐकून नाही कवडीचा आता न्यू ट्रेंड करतो. अच्छा. तोरण पण लावू शकता, आता किचन पण आहे. अच्छा, कवडीचं तोरण आहे. किचन आहे मॅडम, गाडीला लावले तर दृष्टी लागत नाही. आणि अच्छा, आपल्या याच्यानं गाडीला लावलं तर दृष्टी लागणार नाही. कवड्या कसं आपलं संरक्षण करतं त्याच्यापासून हे केलेलं आहे. स्टॉल आहे जिथे आपल्याला सगळ्या तऱ्हेचे काजू दिसतात. राजापूरचा स्टॉल आहे. वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत ना म्हणजे ते काजू ग्रेड वाईज. अच्छा, आणि हे काय दादा? अच्छा, ज्वारीचा चिवडा. मिलेट्स आहेत सगळे. गवती चहाने आलं टाकून केलेलं शेर मस्त आहे. सांगलीचा हा स्टॉल आहे. स्टॉल नंबर B111. दुसऱ्या रो मधली जवळ मला वाटतं 5वी लेन असेल. आणि आता हा शेवटचा रो आहे. इथे आपल्याला बरंच काही विविध महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू बघायला मिळतात. चकलीपासून नाश्त्याच्या पदार्थांपासून पापड, लोणची असं. हा एक इथे वेगळा स्टॉल मला बघायला मिळाला की जिथे फक्त सोयापासून बनवलेले इथे विविध प्रकार आहेत. काय काय आहे सोयाचं? सोयाबीनची कॉफी आहे. सोयाबीनचं रोस्टेड नमकीन आहे. सोयाबीनचा प्रोटीन पावडर आहे. अच्छा. कॉफी आहे, नॅचरल कॉफी, कुठलं केमिकल नाही, कॅफेन नाही. राहिली तरी वाळत नाही कॉफी. हो का? वाळते ना, हे वाळत नाही. पण मग ह्याला चव कशी येते? सेम कॉफी सारखी. हो का? आणि असली. तर सोयाबीनची कॉफी मी प्रथमच पाहिली आणि सोयाबीनमुळे संधिवाताचा त्रास आणि बरेच ह्याचे चांगले शरीराला फायदे होतात. त्यांचा लातूर मधून आलाय. स्टॉल नंबर B165 स्टॉल आहे. इथे पंजाबचा एक स्टॉल आहे जिथे आपल्याला विविध प्रकारची ज्वेलरी बघायला मिळते. काय? गुलाबी पेरू. अच्छा, हे हापूस आंबा. अच्छा, आणि हे जांभूळ. अच्छा, काळं कोकणचं जांभूळ आहे. कसं आहे ग्लास? 50 ला ग्लास. अच्छा, पण पेरूचं आहे हे बघा. आता हे जांभळाचं पिते आहे बघा. त्यांच्याकडे पेरूचं, आंब्याचं आणि जांभळाचं सरबत आहे आणि दोन्ही चव तर अतिशय छान आहे. आता मी तिसरी टेस्ट करते. अप्रतिम आहे. कशी याची बॉटल? 1 किलो मध्ये पॅकेट आहे. अच्छा, 1 किलोचं पॅकेट. कसं? हे 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. हे 300 रुपये. हे 300 मँगोचं. आणि रेड गोवा पण आहे. त्याचं कसं? नाही, फक्त प्राइस सांगा ना. 200 रुपये. आणि कुठून आलात? शिवरी, तालुका पुरंदर. 100 रुपयाला एक कांदे पण मिळतात. सुरेख मस्त. कुठून आलात आपण? रायगड मध्ये. परत एक प्युअर कॉटनचा मला एक स्टॉल दिसतो. छान आहे. काही याची काय प्राइस आहे? 950 ला आहे. आणि फुल कुर्तीची? फुल कुर्ती 1200. छान आहे. बिहार मधून आले.
चप्पलचा स्टॉल दिसलाय मला. मंडळी, आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट देखील करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ आहेत. पण तोपर्यंत हे एक्झिबिशन आहे ते, पण त्याआधी ह्या एक्झिबिशनला तुम्ही नक्की हजेरी लावा आणि या ग्रामीण महिलांना नक्कीच प्रोत्साहन करा. बाय बाय.